आज आमच्या चारही उमेदवारांचे जे अर्ज होते छाननीमध्ये मंजूर झाल्याबद्दल मी माझ्या सर्व भावांचं अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की या ठिकाणी हे जे इलेक्शन आहे, हे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होऊ द्या, हरकत नाही. परंतु आमच्यासोबत जनशक्ती आहे. आम्ही जे आहोत अहोरात्र जनतेची सेवा करणारे माणसं आहोत. चारही पॅनल जे आहे ते वेल एज्युकेटेड पॅनल आहे आणि या ठिकाणी आम्ही चौघांनी जे काही काम केलेलं आहे, जवळपास मागच्या आमच्या जो काही काळ होता, त्या काळामध्ये जे काही आपण काम केलेले आहे, भले मग लोकांच्या घरासमोर जाऊन नाली साफ करण्यापासून असेल किंवा रस्त्यावरचे लाईट लावण्यापर्यंत असेल किंवा मग पावसाचं जे पाणी गेलं लोकांच्या घरामध्ये त्यांना तो जो काही नुकसान भरपाईचा विमा मिळवून देण्यामध्ये असेल, आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केलेले आहेत. रस्त्यांचे कामं केलेले आहेत, बऱ्याचशा ठिकाणी नाल्यांचे कामं केलेले आहेत आणि किंबहुना जर आचारसंहिता काही दिवस लेट लागली असती तर जवळपास 1.5-2 कोटींची जी कामं पेंडिंग आहेत, जी येऊन पडलेली आहेत, त्यांचं देखील उद्घाटन झालं असतं. पण हरकत नाही, ते इलेक्शनच्या नंतर होणारच आहे. आणि आम्ही जे आहोत ते आम्ही ग्राउंड लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी आमच्यासोबत सर्व जनता आहे आणि माझी सर्व जनतेला, माता भगिनींना, सगळ्या वडीलधाऱ्या व्यक्तींना, मुलांना विनंती राहील की आपण 15 तारखेला प्रत्येकाने घराच्या बाहेर पडायचं आहे आणि पंजाला चौघांनाही आमच्या चारही उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये कसं निवडून आणता येईल यासाठी सर्वांनी मतदान करून आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपण दिलेला एक मतदान आम्ही आपल्या सेवेसाठी 5 वर्ष दिवस रात्र आम्ही चौघजण आपल्यासाठी हजर राहू एवढा शब्द देतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी एकदा पंजा या निशाणीवरती बटन दाबून सर्वांना विजयी करावं. अजेंडा जो आमचा राहणार आहे की प्रभागामध्ये जे काही कामं केलेले आहेत आपण, बऱ्याचशा ठिकाणी जर आपण पाहिलं, जो काही स्लम एरिया आहे त्या ठिकाणी अजूनही 30-40 वर्षापासून त्या ठिकाणी काही ठिकाणी रस्ते नाही आहेत, काही ठिकाणी नाल्या नाही आहेत. तर आता हा जो येणारा प्रोजेक्ट आहे, येणाऱ्या काळामध्ये जो आहे ते समांतर पाणी पुरवठ्याची योजना आहे, 600 कोटीची योजना जी आहे ती प्रलंबित आहे. ती लवकरात लवकर कशी इम्प्लिमेंट करता येईल. नुसतं सभागृहामध्ये जाऊन बसण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाहीये. तर सभागृहामध्ये जाऊन आम्हाला आमच्या या सर्वांनी जे काही आमचे नागरिक आहेत वार्डामधील, त्यांच्यासाठी आम्हाला आवाज उठवायचा आहे. त्यांच्यासाठी भले आम्हाला विरोधी बाकावर जरी बसलं तरी चालेल, पण आम्ही त्यांच्या हक्कासाठी लढणारी माणसं आहोत. आम्ही कुठेही विकणारे माणसं नाही आहोत. आम्ही जे आहे ते आमचा स्वाभिमान जागृत ठेवून काम करणारे माणसं आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये वार्ड नंबर 3 वन साइड निघाल्याच्या नंतर परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा जनतेचे प्रश्न मांडताना वन साइड दिसेल यामध्ये कुठेही शंका नाही.